नमस्कार, मी दिव्या. वेलकम टू माय चॅनल. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे आणि तो म्हणजे डार्क सर्कल. एव्हरग्रीन प्रॉब्लेम आहे हा सगळ्यांचाच. डार्क सर्कल सगळ्यांनाच असतात, कुणाला कमी असतात, कुणाचे जास्त दिसतात. तर काही कॉमन रिझन्स असतात डार्क सर्कल होण्या मागचे. ते म्हणजे जास्त स्क्रीन टाइम, कमी झोप, स्ट्रेस हे मेन रिझन्स आहेत ज्याने डार्क सर्कल होतात. डार्क सर्कल लगेच दिसतात कारण ऑल ओव्हर स्किन पेक्षा डोळ्याखालची स्किन पातळ असते. मार्केटमध्ये खूप साऱ्या क्रीम येतात ज्याने डार्क सर्कल कमी होतात असं म्हणतात, पण सगळ्याच क्रीमने होत नाही. परचेस करण्याच्या आधी त्या क्रीमने नक्की फरक पडेल का, किंवा त्या क्रीमने नक्की डार्क सर्कल कमी होतात, हा प्रश्न मलाही पडलेला. आणि हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की आपण एवढी महाग क्रीम घेतोय तर त्याने फरक जाणवेल का. सो मी आज तुमच्यासोबत 2 नॅचरल रेमेडी शेअर करणार आहे जे डार्क सर्कल साठी खूप इफेक्टिव्ह आहेत. सिंपल आणि इझी रेमेडीज आहेत, नॅचरल रेमेडी आहेत, तुम्ही डेली अप्लाय करू शकतात. सो टाइम वेस्ट न करता डायरेक्टली रेमेडीज बघूया. फर्स्ट रेमेडी, बटाटा आणि काकडी जे अवेलेबल असेल त्याचं आपण एक जेल बनवणार आहे. खूप इझी आहे. या रेमेडीसाठी बटाटा, काकडी आणि ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. बटाट्याची सालं काढून बटाटा किसून घ्यायचा आहे, त्याचा ज्यूस करायचा आहे. सेम प्रोसेस काकडीची पण करा. दोन्ही ज्यूस सेम प्रपोर्शन मध्ये मिक्स करा. या ज्यूस मध्ये 1 चमचा ॲलोवेरा जेल ऍड करा आणि सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करा. एक कॉटन पॅड घेऊन त्याला मून शेप मध्ये कट करा आणि या रेमेडी मध्ये ते डिप करा आणि थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवा. थंड झाल्यावरच अप्लाय करा. कॉटन पॅड मध्ये सगळे इंग्रेडियंट्स ऍब्झॉर्ब झाले आहेत. आता हे कूलिंग पॅड्स दोन्ही डोळ्यांच्या खाली लावायचे आहेत. पंधरा 20 मिनिटांनंतर पॅड रिमूव्ह करा आणि फेस वॉश नका करू. जेल नॅचरली ऍब्झॉर्ब होऊ द्या स्किन मध्ये. खूप काम आणि फ्रेश फील होईल. ऍब्झॉर्ब झाल्यानंतर फेस वॉश करू शकतात. सो आता सेकंड रेमेडी. या रेमेडी मध्ये फक्त 3 इंग्रेडियंट यूज केले आणि खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे. या रेमेडीसाठी 1 चमचा कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल सूट होत नसेल तर आल्मंड ऑइल किंवा रोज वॉटर मिक्स करू शकता. त्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल ऍड करा. हे सगळे इंग्रेडियंट चांगले मिक्स करा क्रीम कन्सिस्टन्सी येईपर्यंत. रेडी झालेले क्रीम एअरटाईट डब्यात स्टोअर करा आणि 5-6 दिवस फ्रीजर मध्ये ठेवून हे क्रीम यूज करू शकता. चांगल्या रिझल्ट साठी हे डेली बेसिसवर लावायचं आहे. क्रीम नेहमी रात्रीच्या स्किन केअर रुटीन मध्ये अप्लाय करायचं आहे. 5 to 6 डेज तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीज मध्ये. दोघही रेमेडी थंडच तुम्हाला अप्लाय करायचे. क्रीमही तुम्हाला थंड असतानाच अप्लाय करायची आहे आणि जेलही खूप थंड असेल तर तुम्ही बाहेर काढून ठेवा आणि थोड्या वेळाने अप्लाय करा, पण थंडच अप्लाय करायचं आहे. त्याने जास्त चांगला रिझल्ट मिळतो. क्रीम अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे, खूप जेंटली मसाज करायचा आहे. ह्या रेमेडी अप्लाय कराच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सर्कल कुठल्याच क्रीमने किंवा कुठल्याच रेमेडीजने पण जाणार नाही, पण कमी होतात. आणि अजून जास्त इफेक्टिव्ह रिझल्ट साठी इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे पाणी जास्त प्या, बॉडी हायड्रेट ठेवा आणि स्क्रीन टाइम थोडा कमी करा. अंधारात मोबाईल बघितल्याने आपल्या डोळ्यांवर स्ट्रेस येतो, तर त्यानेही डार्क सर्कल होतात आणि डोकं दुखतं, तर आपण ते कमी करू शकतो. इम्पॉर्टंट म्हणजे चांगली झोप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अंडर आयजला आपली खूप पातळ स्किन असते, तर सनस्क्रीन डेली यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आयजलाही सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. तर या काही टिप्स आणि या दोघी रेमेडी तुम्ही डेली फॉलो करा. 10 ते 12 दिवसात तुम्हाला रिझल्ट जाणवेल. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल. या रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला काय रिझल्ट आला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.